पाठ 7. जोडस्तंभालेख. दोन आलेखातली माहिती एकाच आलेखात जर दाखवली तर कमीत कमी जागेत जास्त माहिती देता येते आणि तुलना करणं सोपं जातं. अशा प्रकारच्या स्तंभालेखाला जोडस्तंभालेख म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला एक जोडस्तंभालेख दिसतोय. त्याचं निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. या ठिकाणी आपल्याला अजयचं आणि विजयचं गहू उत्पादन दाखवलं आहे. प्रश्न आहे, कोणत्या वर्षी दोघांच्या गव्हाचं उत्पादन सारखंच आहे? कोणत्या जोडस्तंभाची उंची समान दिसते बघा. ते आहे 2011. म्हणून 2011 या वर्षी दोघांच्या गव्हाचं उत्पादन सारखंच आहे. आता 2014 साली कोणाच्या गव्हाचे उत्पादन जास्त होते? 2014 साली आपल्याला डावीकडचा स्तंभ उंच दिसतोय. ते आहे अजयचं गहू उत्पादन. म्हणून उत्तर आहे अजयच्या गव्हाचं उत्पादन जास्त होतं. 2013 साली प्रत्येकाच्या गव्हाचं उत्पादन किती होतं? 2013 साली अजयच्या गव्हाचं उत्पादन होतं 40 क्विंटल, तर विजयच्या गव्हाचं उत्पादन होतं 30 क्विंटल. आता यानंतर जोडस्तंभालेख कसा काढायचा ते बघूया. आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष आणि त्यांचा छेदनबिंदू दाखवायचा. त्यानंतर जोडस्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समानच ठेवायची. लगतच्या दोन्ही जोडस्तंभातलं अंतर समान ठेवायचं. प्रश्न आहे, एका ज्यूस सेंटरवर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या सारणीत दर्शवली आहे. त्या माहितीवरून जोडस्तंभालेख काढा. आता पहिल्यांदा आलेख कागदावर आपण एक्स अक्ष काढू. त्यावरती फळांची नावं लिहू. वाय अक्षावरती आपण ग्राहकांची संख्या दाखवू. प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक. शनिवारच्या ग्राहकांची संख्या आपण अशा प्रकारे दाखवू आणि रविवारच्या ग्राहकांची संख्या अशा प्रकारे दाखवू. छेदनबिंदूच्या इथे 0 लिहिलं. त्यानंतर 10, 20, 30, 40, 50, 60 असं 80 पर्यंत लिहिले. त्यानंतर एक्स अक्षावरती मोसंबी, संत्री, सफरचंद, अननस. आता स्तंभालेख काढायला सुरुवात करू. मोसंबी शनिवारी 43 म्हणजे 40च्या वरती 3 रेघा, रविवारी 59 म्हणजे 60च्या खाली 1 रेघ. आता संत्री शनिवारी 30 आणि रविवारी 65 म्हणजे 60च्या वर 5 रेघा. सफरचंद 56 म्हणजे 50च्या वर 6 रेघा, रविवारी 78 80च्या खाली 2 रेघा, अननस 40 आणि 67. अशा प्रकारे आपला हा स्तंभालेख तयार झाला. आपण जसा हा स्तंभालेख काढला तसे इतर पण अनेक प्रकारचे आलेख असतात. त्यामध्ये साधा स्तंभालेख जो तुम्हाला माहीतच आहे. आज आपण शिकलोय जोड स्तंभालेख. त्यानंतर एक असतो रेषालेख आणि एक असतो वृत्तालेख.